दिल्ली, गांधी विहार. 2017च्या ऑक्टोबरची ती रात्र. E60 बिल्डिंगच्या 4थ्या मजल्यावर एका लहान खोलीत एक धगधगणारे स्वप्न राहायचे. रामकेश मीनाचे. तो राजस्थानमधील एका छोट्या गावातून आलेला, पण डोळ्यात IAS होण्याचे प्रचंड मोठे स्वप्न घेऊन जगत होता. त्याचे आयुष्य साधे शिस्तीचे होते. सकाळी लवकर उठून लायब्ररी, दुपारी कमी खर्चाचे जेवण आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यासाचा दिवा. त्याचा ध्यास एकच होता, देशसेवा आणि आईला अभिमान वाटावा. त्याचवेळी या शहरात एका वेगळ्या जगात अमृता चव्हाण आपले भविष्य शोधत होती. मुरादाबादहून आलेली ती फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी होती. मानवी मनातील गुंतागुंत आणि गुन्हेगारीची गूढ तिला नेहमीच आकर्षित करत असे. तिचे डोळे महत्त्वाकांक्षेने भरलेले होते, पण तिच्या स्वभावात एक तुटकपणा होता. लहानपणी वडिलांनी घर सोडल्यामुळे आईने दिलेला एकच कठोर नियम ती पाळत होती: कुणावरही पूर्ण विश्वास ठेवू नकोस. मे 2025 गांधी विहारमधील एका शांत लायब्ररीत अमृता तिच्या नोट्समध्ये गडून गेली होती. आणि तेव्हाच एका हातात स्टेपलर घेऊन तो मुलगा तिच्यासमोर उभा राहिला. रामकेश, हा घ्या, असं तो म्हणाला. ही भेट साधी नव्हती, पण नात्याची सुरुवात झाली. नोट्सची देवाणघेवाण, अभ्यासावर चर्चा आणि कॅन्टीनमधील चहाचे कप, यातून त्यांची जवळीक वाढत गेली. काही महिन्यातच दोघांनी एकत्र राहायचा निर्णय घेतला. गांधी विहारमधील त्याच E60च्या खोलीत लिव्ह इन रिलेशनशिप सुरू झाली. एकत्र अभ्यास, एकत्र स्वप्न. ही केवळ एक प्रेम कथा नव्हती, तर दोन महत्त्वाकांक्षी आत्म्यांनी एकत्र येऊन पाहिलेले एक सामायिक भविष्य होते. त्यांच्यातला गोडवा हळूहळू नाहीसा होऊ लागला. रामकेशचा अधिकार गाजवण्याचा स्वभाव आता डोकेवर काढू लागला होता. त्याने अमृताच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. ती जेव्हा कधी आपल्या स्वप्नांबद्दल किंवा अभ्यासाच्या पद्धतीबद्दल बोलू लागली, तेव्हा रामकेश तिला तातडीने थांबवत असे. अमृता, तू समजत नाहीस. मी सांगतोय तसंच कर. तू इथे माझ्यामुळेच आहेस. तू शांतपणे पण कठोरपणे म्हणायचा. अमृताला जाणवले की हे प्रेम नसून हळूहळू नियंत्रण बनत चालले आहे. ती अस्वस्थ झाली, पण त्याच्या वर्चस्वापुढे ती दुबळ झाली होती. तिला भीती वाटू लागली होती, कारण तिचे दिल्लीतील आयुष्य आता पूर्णपणे रामकेशशी जोडले गेले होते. 1 ऑक्टोबरची रात्र. अमृता गाढ झोपलेली होती. रामकेशला तिच्या फोनमध्ये काहीतरी संशयास्पद दिसले. त्याने तिच्या गॅलरीतील जुन्या फोटोंमध्ये आणि चॅट्समध्ये डोकावले. तिथे त्याला तिचा जुना प्रियकर सुमित कश्यप याचे काही मेसेजेस आणि फोटो दिसले. तो दिवस त्यांच्या नात्यातील शेवटचा चांगला दिवस ठरला. त्या रात्री रामकेशने एक अत्यंत विकृत पाऊल उचलले. त्याने गुपचूप अमृताचे काही खासगी क्षणांचे व्हिडिओ आणि फोटोज तिच्या नकळत घेतले आणि ते एका हार्ड डिस्कमध्ये साठवले. दुसऱ्या दिवशी एका साध्या भांडणानंतर त्यांनी अमृतावर त्याचे सर्वात मोठे अस्त्र फेकले. शांत, थंड आवाजात तो म्हणाला, तू जर माझ्याशी ब्रेकअप करण्याचा किंवा मला सोडून जाण्याचा विचार केलास तर हे सगळे फोटो आणि व्हिडिओ मी तुझ्या कॉलेजला आणि तुझ्या घरी पाठवून देईल. मग बघ, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी म्हणून तुझी इज्जत कशी मातीत मिळते ते. अमृताचे जग क्षणार्धात कोसळले. जी मुलगी फॉरेन्सिक सायन्समध्ये गुन्हेगाराचे पुरावे शोधायला शिकत होती, ती आज स्वतःच्याच पुराव्याच्या कैदीत अडकली होती. भीती, अपमान आणि असहाय्यता या भावनांनी तिचे मन ग्रासले. अमृताला आता फक्त सुटका हवी होती. तिने वडिलांच्या निरोपामुळे मनावर कोरलेला नियम मोडला. तिने कोणावरही विश्वास न ठेवताही मदतीसाठी तिच्या जुन्या प्रियकराला सुमित कश्यपला संपर्क साधला. सुमित एक साधे आयुष्य जगणारा मुलगा होता, पण अमृतासाठी त्याच्या मनात अजूनही जागा होती. अमृताने त्याला सगळी कहाणी सांगितली. ब्लॅकमेलिंग, व्हिडिओ आणि हार्ड डिस्कचे सत्य. सुमितचा राग अनावर झाला. त्याला वाटले रामकेशला धडा शिकवायलाच हवा. त्यांनी पहिल्यांदा फक्त हार्ड डिस्क परत मिळवण्याची योजना आखली. चोरी करून ते पुरावे नष्ट करायचे असे ठरवले, पण भीती आणि सुडाच्या भावनेने ती योजना गुन्हेगारीच्या सीमेपलीकडे ढकलली. एका चर्चेदरम्यान अमृताने थंड डोक्याने सुमितला विचारले, सुमित, जर तो माणूसच राहिला नाही तर ते फोटो आणि व्हिडिओ कुणी पाहणार नाहीत ना? या एका वाक्याने त्यांच्यातील प्रेमकथेचा शेवट आणि गुन्हेगारी नात्याचा आरंभ झाला. सुमितने आपल्या एका मित्राला संदीप कुमार याला या कटामध्ये सामील करून घेतले. 6 ऑक्टोबरच्या रात्री 11 वाजता E60 बिल्डिंगच्या बाहेर एक मोटार थांबली. आज सुमित आणि संदीप थांबले होते. 4थ्या मजल्यावरील खोलीत रामकेश आणि अमृता होते. रामकेश टेबलावर बसून अभ्यास करत होता, पूर्णपणे आपल्या पुस्तकांमध्ये रमलेला. अमृताने त्याच्यासाठी चहा बनवला, पण त्यात झोपेचे जास्त डोस असलेले औषध मिसळले होते. रात्री 11:30 वाजता चहा पिऊन अर्ध्या तासातच रामकेशच्या डोळ्यावर झापड येऊ लागली. तो पलंगावर जाऊन गाढ झोपेत गेला. त्याला वाटले अभ्यासाचा थकवा आहे.
रात्री 12 वाजता अमृताने खाली सिग्नल दिला. सुमित संदीप खोलीत आले. तिघांनी मिळून प्रथम हार्डडिस्क शोधायला सुरुवात केली. त्यांनी खोली पिंजून काढली, पण ती मिळाली नाही. आता योजना बदलण्याची वेळ आली होती. रात्री 12:30 ते पहाटे 4:30च्या दरम्यान अमृताने निर्णय घेतला. आता सगळं जाळून टाकायचं. यावेळी अमृताची फॉरेन्सिक सायन्सची बुद्धी कामाला लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी वाऱ्यासारखी पसरली. UPSC उमेदवाराच्या रूमला भीषण आग. मृतदेह पूर्ण जळाला. पोलिसांनी सुरुवातीला ही दुर्घटना मानली, पण FSL आणि फॉरेन्सिक टीमने तपास सुरू केला. खोलीचा मुख्य दरवाजा आतून पूर्णपणे बंद नव्हता. पुस्तकांची रास एकाच ठिकाणी जमा करून ठेवलेली होती, जी नैसर्गिकरित्या आग लागल्याचे लक्षण नव्हते. मृतदेहाच्या अवतीभोवती तेल, तूप आणि दारूचे अवशेष आढळले. फॉरेन्सिक अहवालात शरीरावर ज्वलनपूर्व मारहाणीचे चिन्ह होते. पोलिसांच्या निष्कर्षानुसार हा अपघात नसून खुनाचा गुन्हा आहे. पोलिसांनी शेजाऱ्यांची चौकशी सुरू केली. एका शेजाऱ्याने सांगितलं, त्या रात्री पहाटेच्या वेळी एक मुलगी 2 मुलांसोबत घाईघाईत बाहेर पडताना दिसली. पोलिसांनी CCTV तपासले आणि त्या 3 आकृत्या दिसल्या, ज्यांना ओळखणे सुरुवातीला कठीण होते. पण अमृताची ओळख पटवल्यानंतर तिच्या मोबाईल लोकेशनने पोलिसांचे सगळे संशय खरे केले. अमृताला अटक करून चौकशीसाठी आणले गेले. ती शांत, निर्विकार बसली होती. जेव्हा पोलिसांनी तिला पुरावे दाखवले तेव्हा तिचा बाण तुटला नाही, पण तिने शांतपणे सर्व कबूल केले. हो, मीच केलं. पण त्याने माझं आयुष्य नष्ट केलं होतं. त्याने माझ्या शरीराचा, माझ्या विश्वासाचा आणि माझ्या आत्मविश्वासाचा अपमान केला. त्याला संपवण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता, असं ती म्हणाली. पोलिसांनी तिला तिच्या अचूक तयारीबद्दल विचारले, तेव्हा तिने दिलेले उत्तर थरकाप उडवणारे होते. मी फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी आहे. पुरावे कसे नष्ट करायचे हे मला चांगलेच माहीत होते. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक तपशील मी वेब सिरीज आणि माझ्या अभ्यासातून घेतला होता. पण ती थांबली. तिने खाली मान घातली. तिची एक छोटीशी चूक, तिच्या इतक्या मोठ्या आणि परिपूर्ण कटाचा पर्दाफाश एका क्षुल्लक कारणामुळे झाला. घटनेनंतर पुरावे नष्ट केल्यावर अमृता आणि सुमित यांनी अत्यंत सावधगिरीने वागणे अपेक्षित होते. पण पोलिसांनी अमृताचा मोबाईल फोन तपासला तेव्हा तिच्या सर्च हिस्ट्रीमध्ये एक नोंद मिळाली. फॉरेन्सिकची विद्यार्थिनी असूनही भीती आणि घाईमुळे तिने आपल्या मोबाईलवर डिजिटल पुराव्यांचा ठसा सोडला होता. तिची सारी योजना 6.5 तासांची तयारी एका क्लिकने नष्ट झाली. न्यायालयात अमृताला जन्मठेपेची शिक्षा झाली. तिच्या डोळ्यात कसलाही पश्चाताप नव्हता, फक्त एक थंडगार सत्य होते. रामकेशच्या आईने न्यायालयाबाहेर फक्त एकच वाक्य उच्चारले, माझ्या मुलाला देशसेवा करायची होती, पण त्याचं शरीर देशाच्या राजधानीत जळून राख झालं. हे प्रकरण दाखवून देते की प्रेम जेव्हा नियंत्रणात बदलते तेव्हा सुटकेचा मार्ग शोधणारी व्यक्ती गुन्हेगार बनू शकते. गुन्हेगार कितीही धूर्त असला तरी तो आपल्या गुन्ह्याचा डिजिटल किंवा भावनिक ठसा मागे ठेवतोच आणि त्या ठशानेच सत्याच्या राखीतून न्याय उभा राहतो. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.